यावेळेस मैदानात चालू असणारा सामना बिग मॅच सेकंड सेमीफायनल बघायला मिळते. सेंट्रल बँक FC वर्सेस ब्लॅक पॅन्थर नाशिक. नक्कीच ऑरेंज जर्सी मध्ये आपण बघू शकतो सेंट्रल बँक, त्याचसोबत ग्रीन जर्सीज मध्ये बघू शकतो ब्लॅक पॅन्थर नाशिक. सध्या पोझिशन सेंट्रल बँकच्या माध्यमातून बघायला मिळते. पहिल्याच मिनिटाला अटॅक केला होता पण अटॅक मात्र अयशस्वी झाला. पुन्हा एकदा फ्री किकची संधी. ग्राउंडेड शूट करण्याचा प्रयत्न अयशस्वी. यावेळेस मात्र आपण बघू शकतो पुन्हा एकदा बॉल ब्लॅक पॅन्थर्स नाशिकच्या पक्षामध्ये बघायला मिळतोय. संधी निर्माण झाली आहे सेंट्रल बँक संघासाठी. सुंदर सेव बघायला मिळाला. चांगला शूट, तेवढंच सुंदर सेव ब्लॅक पॅन्थर नाशिकच्या माध्यमातून. कॉर्नरची संधी सेंट्रल बँक संघासाठी. इथे काय नाही चालू चालू आहे तर शिफ्ट काय करशील समोर लाईट. कॉर्नरची संधी चांगला क्लिअर बघायला मिळालं नाशिकच्या माध्यमातून. पुन्हा एकदा बॉलर पोझिशन प्राप्त केलंय. फाऊलची मागणी केली जाते, फाऊलचं अपील केलं जात आहे.
पुन्हा एकदा फ्री किकची संधी सेंट्रल बँक फुटबॉल क्लब संघासाठी. बुद्धावर पहारेकरी ठेवलेत. संधी मात्र निर्माण झाली होती. पुन्हा एकदा पुन्हा एकदा बॉल सेंट्रल बँक फुटबॉल क्लबच्या माध्यमातून संधी निर्माण होते. चल जाऊ. नक्कीच फाऊलची मागणी हँडबॉलची मागणी केली जाते सेंट्रल बँक फुटबॉल क्लबच्या माध्यमातून. पुन्हा एकदा फ्री किकची संधी सेंट्रल बँक फुटबॉल क्लब. नक्कीच चौथी फ्री किक असेल या पहिल्या सत्रातली. एकीचंही रूपांतर गोल मध्ये करता येत नाहीये. नक्कीच दडपण असेल ते ब्लॅक पॅन्थर्स नाशिक या संघावर. आणि सुंदर शॉट बघायला मिळाला थोडासा वाईड. चौथी फ्री किक अयशस्वी झालेली आहे. यावेळेस मात्र पोझिशन ब्लॅक पॅन्थर्स नाशिक संघाच्या माध्यमातून. पूर्णपणे पोझिशन मात्र सेंट्रल बँक फुटबॉल क्लबच्या माध्यमातून. आता मात्र पोझिशन गमावलेलं आहे. गाडी नितीन पर्यंत जाईल पण एकदम सावकाश न्यायला लागेल. ठीक आहे एकदम सावकाश न्यायला लागेल. फर्स्ट आणि सेकंड यावेळेस मात्र बऱ्याच वेळानंतर फ्री किक ब्लॅक पॅन्थर्स संघाच्या माध्यमातून बघायला मिळेल. नक्कीच बघू शकतो आपण ऑरेंज जर्सीज मध्ये सेंट्रल बँक फुटबॉल क्लब, ग्रीन जर्सीज मध्ये ब्लॅक पॅन्थर्स नाशिक. चांगलं क्लिअर बघायला मिळालं. आणि तेवढं चांगला डिफेन्स बघायला मिळतोय आपल्याला. यावेळेस मात्र अवे सुंदर डॉज बघायला मिळाला. यावेळेस पोझिशन बघायला मिळते
ब्लॅक पॅन्थर्स नाशिक संघाच्या माध्यमातून नक्कीच सुंदर डॉज बघायला मिळाला. पुन्हा एकदा नक्कीच फाऊलची मागणी केली होती. पुन्हा एकदा नक्कीच संधी निर्माण झाली आहे. 5वी फ्री किक, 5वी फ्री किक बघायला मिळते सेंट्रल बँक फुटबॉल क्लबच्या माध्यमातून. यावेळेस मात्र पोझिशन बघायला मिळते. बॅकपासच्या माध्यमातून बघायला मिळाला. पुन्हा एकदा सेंट्रल बँकच्या खात्यामध्ये पोझिशन. जर्सी नंबर 8 इज ऑन बॉल. जर्सी नंबर 1 चांगला थ्रू बघायला मिळते. पुन्हा एकदा संधी निर्माण झाली आहे. तत्काळच सुंदर सेव बघायला मिळाला. नक्कीच पूर्णपणे स्वतःला पणाला लावून बॉल मात्र सेव्ह केलेला दिसतोय आणि कॉर्नरची संधी. सेकंड कॉर्नर इन द मॅच फॉर सेंट्रल बँक FC. चांगला सेव्ह बघायला मिळाला आपल्याला. आता मात्र पुन्हा एकदा कॉर्नर इन द फेवर ऑफ सेंट्रल बँक FC. चेतक FC पुणे संघाने फायनल मध्ये प्रवेश केलाय. अलिबाग संघावर पेनल्टीच्या माध्यमातून 6-5 अशी मात केलेली आहे. आता मात्र संधी चालू आली होती पण संधी मात्र गमावलेली दिसते.
यावेळेस मात्र पोझिशन बघायला मिळते ब्लॅक पॅंथर्स नाशिक संघाच्या माध्यमातून. पुन्हा एकदा सेव्ह, बॅक टू पोझिशन. नक्कीच फाऊलची मागणी झाली. यावेळेस पोझिशन मात्र सेंट्रल बँक एफसीच्या माध्यमातून बघायला मिळते. बॉल नाशिक संघाच्या झोन मध्ये. पुन्हा एकदा सेव्ह, चांगला थ्रू बघायला मिळाला पण कलेक्ट करण्यात अपयश. रिफ्लेक्ट गोल जाण्याची नक्कीच चान्सेस निर्माण झाले होते पण पुन्हा एकदा सेव्ह बघायला मिळाला. नक्कीच पुन्हा एकदा कॉर्नर. संधी मात्र स्वतःहून चालून येत आहे. 5 फ्री किक्स त्यासोबत 3 कॉर्नर बघायला मिळाले सेंट्रल बँक संघाच्या माध्यमातून पण एकही रूपांतर गोलमध्ये करण्यात आलेलं नाहीये. पूर्णपणे डॉमिनेट केलंय फर्स्ट हाफला. पुन्हा एकदा क्लिअर करण्याचा प्रयत्न. इट्स अ वाईड. गोलकिकची संधी. पुन्हा एकदा फाऊलची मागणी होते. नक्कीच पुन्हा एकदा थोडस टक्कर झालेले बघायला मिळते गोलपोस्टच्या जवळचे नाशिक आणि सेंट्रल बँक संघाच्या खेळाडूंदरम्यान. नक्कीच पाणी पोचवलं जाते. फाऊलची मागणी केली जाते. भरपूर संधी मिळाल्या सेंट्रल बँक फुटबॉल क्लब संघासाठी सेमीफायनलचा सामना. नक्कीच पहिल्या सेमीफायनलच्या सामना चेतक एफसी संघाने अलिबाग संघावर मात केली होती आणि फायनल मध्ये प्रवेश केला होता. आपण बघू शकतो पोलीस लाईन बॉईज आयोजित राज्यस्तरीय फुटबॉल स्पर्धा प्रशांत नाईक नगराध्यक्ष प्रशांत नाईक चषक. नक्कीच 50,000 रुपयाची एक भली मोठी स्पर्धा. नक्कीच आपण बघू शकतो ब्लॅक पॅंथर्स नाशिक संघाने मुंबई युनायटेड तत्सोबत
सनरायझर्स सातारा दोन्ही संघांवर मात करत सेमीफायनल मध्ये प्रवेश मिळवलाय. त्याचसोबत आता 2 हात करतोय ते सेंट्रल बँक फुटबॉल क्लब संघासमोर फ्री किकची संधी. नक्कीच 6वी फ्री किक असेल या पहिल्या सत्रातली. आणि सुंदर शॉट बघायला मिळाला, थोडासा वाईड. त्याच दरम्यान गोलकिकची संधी आपण बघू शकतो. 4-4-2 ची फॉर्मेशन आहे सेंट्रल बँक FC संघाची. तर 4-3-3 ची फॉर्मेशन बघायला मिळते आपल्याला ब्लॅक पॅन्थर्स नाशिक संघाच्या माध्यमातून. यावेळेस मात्र फ्री किक मिळालेली आहे ती ब्लॅक पॅन्थर्स नाशिक संघाला. नक्कीच बॉल कलेक्ट करण्यात अपयश. थ्रू तर चांगला मिळाला होता, गॅप मध्ये होता. नक्कीच पोझिशन मात्र सेंट्रल बँक फुटबॉल क्लब संघाच्या माध्यमातून बघायला मिळालं, पण डॉमिनेट मात्र करता आलं नाहीये. हाफला लीड मात्र प्राप्त करता आलेले नाहीये. यावेळेस मात्र पुन्हा एकदा क्लिअर करण्याचा प्रयत्न, क्लिअर करण्यात यशस्वी झालेला आहे. यावेळेस मात्र ऑफ साइड. पुन्हा एकदा पोझिशन जाते ते सेंट्रल बँक संघाच्या माध्यमातून. लॉंग पासची भाषा बोलतोय. त्यासोबत पुन्हा एकदा अवे. क्विक अटॅक करण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा कॉर्नरची संधी. नक्कीच संध्या धावून येतात, रूपांतर करता येत नाहीये गोलमध्ये. नक्कीच लीड करण्याचा प्रयत्न फ्रस्ट्रेटेड झालाय सेंट्रल बँक FC संघ. सुंदर क्लिअर बघायला मिळाला. यावेळेस पोझिशन प्राप्त करण्यात मात्र यश मिळाले नाशिक संघाची. नक्कीच प्रयत्न यशस्वी होतोय.
हवेच्या माध्यमातून थ्रो करण्याची संधी. गोलकिकच्या माध्यमातून बॉल पुन्हा एकदा. सेकंड हाफ आहे ना. पुन्हा एकदा अवे. स्पीकर पण घ्या ना, म्हणजे दोन्हीकडे येईल. ते समजत नाही ना. ते ह्याच्यातच टाकते का या वायरीमध्ये? पुन्हा एकदा आक्रमण करण्याचा प्रयत्न. चांगला सेव्ह बघायला मिळाला. थ्रो केलेला आहे बॉल आणि चांगला थ्रो बघायला मिळतो. संधी निर्माण झाली आहे पुन्हा एकदा. तितकाच चांगला सेव्ह बघायला मिळतोय. थोडंसं गरमीचं वातावरण निर्माण होत आहे. नक्कीच गेम मात्र हिट होतोय. बॅकपास करून गेम शांत करण्याचा प्रयत्न. पोझिशन पूर्णपणे बघायला मिळते. सेंट्रल गॅलेक्सीच्या माध्यमातून लॉंग पासचा प्रयत्न. इट्स अ गोल किक फॉर सेंट्रल बैंक FC. Second semi-final is going on between Central Bank FC versus Black Panthers Nashik.
फ्री किकची संधी, पुन्हा एकदा संधी गमावली आहे. बॉल मात्र गमावलाय पुन्हा एकदा नाशिक संघाने. पहिल्या हाफची समाप्ती होते. द गोल इज नील नील, 0-0 अशी नक्कीच सामन्याची परिस्थिती बघायला मिळते. काही मिनिटांच्या ब्रेक नंतर पुन्हा एकदा हाच तापलेला खेळ पुन्हा एकदा सुरू होईल. नाशिक फुटबॉल क्लब वर्सेस ब्लॅक पॅन्थर्स नाशिक वर्सेस सेंट्रल बँक फुटबॉल क्लब. इट्स ओव्हर फॉर द फर्स्ट हाफ.
त्याच दरम्यान दुसऱ्या हाफला मात्र सुरुवात होते. सेंट्रल बँक FC संघाच्या माध्यमातून स्टार्ट बघायला मिळेल. 0-0 अशी बरोबरी. नल स्कोर बिटवीन ब्लॅक पॅन्थर्स नाशिक वर्सेस सेंट्रल बँक. सेकंड हाफला सुरुवातीलाच आक्रमण. संधी निर्माण झाली आहे पण बॉल मात्र गमावले. पोझिशन गमावले. पुन्हा एकदा सेंट्रल बँक FC च्या माध्यमातून पोझिशन बघायला मिळते. त्याच दरम्यान आक्रमण केलं सेंट्रल बँकच्या माध्यमातून आणि तितकाच चांगला डिफेन्स. क्लिअर केलेला आहे चेंडू. कॉर्नरची संधी पुन्हा एकदा दुसऱ्या हाफ मधली पहिली संधी. पहिल्या हाफ मध्ये नक्कीच खूप सारे अटेम्प्ट करण्यात आले होते. तब्बल 8 फ्री किक बघायला मिळाल्या होत्या सेंट्रल बँक FC संघाच्या माध्यमातून, पण एकीचं रूपांतर गोलमध्ये करता आलं नव्हतं. आता मात्र अर्ली इन द सेकंड कॉर्नर इज अ चान्स फॉर सेंट्रल बँक फुटबॉल क्लब. The whistle goes on. पुन्हा एकदा क्लिअर केलेला आहे. पुन्हा एकदा अटेम्प्ट आणि इट्स अ वाईड गोल किक. इट्स विल बी अ गोल किक. आता मात्र पुन्हा एकदा मॅचला सुरुवात. पुन्हा एकदा पोझिशन निर्माण केले. अटॅक करण्याचा प्रयत्न डॉच केलेला आहे. संधी निर्माण झाली आहे. व्हॉट अ सेव्ह. नक्कीच एक सुंदर सेव्ह बघायला मिळाला. पुन्हा एकदा आक्रमण केलं जात आहे. काय सुंदर सेव्ह बघायला मिळाला. नक्कीच रिकामा गोलपोस्ट बघायला मिळेल अशा पद्धतीची संधी निर्माण झाली होती सेंट्रल बँक FC संघासाठी, पण ती मात्र गमावली आहे.
पुन्हा एकदा संधी निर्माण झाली आहे. कॉर्नर. पुन्हा एकदा हँडबॉलची मागणी. आता मात्र बॉल बघायला मिळतोय ब्लॅक पॅन्थर्स नाशिक संघाच्या माध्यमातून. पुन्हा एकदा अवे. पुन्हा एकदा गोल किक. उत्तरार्धाच्या सुरुवातीच्या काही मिनिटांमध्ये पुन्हा एकदा पहिल्या हाफ सारखं डॉमिनेशन बघायला मिळतंय सेंट्रल गॅलेक्सी संघाच्या माध्यमातून. पुन्हा एकदा अवे. नक्कीच वारंवार क्लिअर केलं जातंय. दुसऱ्या संघाच्या पाल्यामधून बॉलला लांब ठेवलं जातंय. पुन्हा एकदा फ्री किक बघायला मिळते ब्लॅक पॅन्थर्स नाशिक संघाच्या माध्यमातून. बऱ्याच फ्री किक्स बघायला मिळाल्यात. वेळेस काउंटर अटॅक करण्याचा प्रयत्न आमचा थ्रू केलेला आहे. आता मात्र पोझिशन सेंट्रल बँक FC संघाकडे.
नक्कीच संधी निर्माण होते. पुन्हा एकदा अटॅक करण्याचा प्रयत्न. शॉट तर घेतलाय, ब्लॉक केलाय. पुन्हा एकदा शॉट खेळण्याची संधी. त्यावेळेस पुन्हा एकदा प्रयत्न केला जातोय. त्यावेळेस मात्र ब्लॅक पॅंथर्स नाशिक संघाच्या माध्यमातून सुंदर गोल. नक्कीच पहिला गोल डिफ्लेक्ट झाला होता. हेडरचा प्रयत्न यशस्वी नव्हता झाला, पण त्यानंतर मात्र गोलकीपरला चकवून लीड मात्र प्राप्त केलेली आहे. पूर्णपणे डॉमिनेट केलं होतं सेंट्रल बँक एफसी संघाने या सामन्याला, पण शेवटच्या क्षणी सेकंड हाफ मध्ये मात्र गोल केला जातोय. ब्लॅक पॅंथर्स नाशिक संघाच्या माध्यमातून नक्कीच उत्साहाचं वातावरण, नक्कीच थोडंसं फ्रस्ट्रेशन बघायला मिळते सेंट्रल बँक फुटबॉल क्लब संघाच्या माध्यमातून. पुन्हा एकदा काउंटर अटॅक करण्याची संधी. पुन्हा एकदा संधी आहे क्विक सेकंड गोल करण्याची. थ्रू केला जातोय आणि सुंदर सेव्ह बघायला मिळतोय. क्लिअर केलेला आहे चेंडू. इट विल बी अ थ्रो फॉर यावेळेस मात्र बॉल अटॅक केलं जाते सेंट्रल बँकच्या समाजाच्या माध्यमातून. बॉल गमावलेला आहे. पुन्हा एकदा अटॅक. गोलची भरपाई करण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा पोझिशन मात्र कोणत्याही संघाकडे स्टेबल राहत नाहीये. द गेम इज हिटिंग. यावेळेस मात्र संधी निर्माण झाली आहे. ओपन पोस्ट बघायला मिळतोय आणि शूट घेण्यात अयशस्वी झालेला आहे संघ. पुन्हा एकदा शूट घेण्यात परत अपयश आलेलं आहे. यावेळेस मात्र संधी निर्माण. सुंदर यावेळेस हँडबॉलची मागणी आणि पुन्हा एकदा फ्री किकची संधी असेल ती सेंट्रल बँक संघासमोर. बरोबरी करण्याचा प्रयत्न जो चालू होता तो पूर्ण करण्याची संधी. यावेळेस मात्र संधी. 3 players इन द वॉल.
राऊंडेड शॉट करण्याचा प्रयत्न, सुंदर सेव, संरक्षणरित्या खेळलेला आहे. यावेळेस काउंटर अटॅकचा प्रयत्न, बॉल घेण्यात यश तर मिळालेलं आहे. इतकाच सुंदर सेव बघायला मिळाला. पुन्हा एकदा क्लिअर करण्याचा प्रयत्न, नक्कीच डिफेन्सिव्ह रित्या खेळतोय ब्लॅक पॅन्थर्स नाशिक. फर्स्टेटेड गेम आहे, हीट अप झालेला गेम आहे. नक्कीच भरपूर संध्या धावून आल्या नाशिक सेंट्रल बँक संघासाठी, पण नाशिक संघाने दिलेल्या काही संधींमध्ये त्या संधीचं सोनं केलं आणि गोल मात्र करण्यात यशस्वी झालेला आहे. पुन्हा एकदा गोल किक, चान्स फॉर, पुन्हा एकदा कॉर्नर संधी, पुन्हा एकदा चान्स मिळतोय सेंट्रल बँक संघाला बरोबरी करण्याचं. नक्कीच काही मिनिटापूर्वी फ्री किक मिळाली होती, पण त्याचं रूपांतर मात्र गोलमध्ये करता आलेलं नाहीये. वॉट सेव, अतिशय सुंदर शॉट बघायला मिळाला, पण तितकाच सुंदर सेव बघायला मिळतोय. नक्कीच या गोलकीपरने सगळ्यांची मनं जिंकली आहेत. नक्कीच या मॅच मध्ये डिफिकल्ट टू डिफिकल्ट सेव या गोलकीपरच्या माध्यमातून बघायला मिळत आहेत. लॉंग शूट होता, बोलियो. पुन्हा एकदा संधी, आणि यावेळेस मात्र गोल तर झाला, पण इट विल बी ऑफसाइड. ऑफसाइडच्या माध्यमातून हा गोल मात्र कन्सीड केला जाणार नाहीये. त्याच दरम्यान क्विक स्टार्ट काउंटर अटॅक करण्याची संधी, पुन्हा एकदा काउंटर अटॅक करण्याचा प्रयत्न, संधी आहे आणि तितकंच सुंदर क्लिअर बघायला मिळतंय. पुन्हा एकदा सेंट्रल बँक फुटबॉल क्लब संघासाठी फ्री किक, नक्कीच सेंट्रल बँक फुटबॉल क्लबच्या खेळाडूला जर्सी नंबर 8 साठी येलो कार्ड दिलं जाते, एक वॉर्निंग दिली जाते.
नक्कीच शेवटची काही मिनिटे बघायला मिळतात. पुन्हा एकदा संधी. इट विल बी अ कॉर्नर. जी लीड आहे 1-0ची ती अचूक करण्याचा प्रयत्न असेल. 2-0ची लीड करण्याचा प्रयत्न असेल आणि अजून एक चेंज केलं जातंय सेंट्रल बँक संघाच्या माध्यमातून. पुन्हा एकदा कॉर्नरचा प्रयत्न. आणि हेड तर चांगल्या पद्धतीने केला पण डिरेक्शन देण्यात अपयशी ठरला. इट विल बी अ वाईड. तर काउंटर अटॅक करण्याचा प्रयत्न. जसे नंबर 10 जर्सी नंबर 7 and again a wide. Like a long pass. काउंटर अटॅक करण्याचा प्रयत्न. नक्कीच चांगला थ्रू. तेवढाच चांगला क्लिअर बघायला मिळतंय. पुन्हा एकदा कॉर्नर फॉर सेंट्रल बँक फुटबॉल क्लब. काही मिनिटांचा खेळ बाकी. काउंटर करण्याचा प्रयत्न. नक्कीच संधी चालून आली आहे. आणि चुकीचा पास बघायला मिळते. पुन्हा एकदा बॉल जर्सी नंबर 10 च्या जवळ प्राप्त केलाय. डॉच करण्याचा प्रयत्न. नक्कीच ओपन पोस्ट बघायला मिळते. आणि नक्कीच संधी आली होती पण बॉल कलेक्ट करण्यात अपयश. हँडबॉलच्या माध्यमातून फाऊल करण्यात आला. सामन्याला पुन्हा एकदा सुरुवात. फर्स्ट एड झालेला आहे सेंट्रल बँक फुटबॉल क्लब संघ. पुन्हा एकदा अवे थ्रो बॉल सेंट्रल बँक फुटबॉल क्लबच्या माध्यमातून. पुन्हा एकदा फाऊल. पुन्हा एकदा फ्री किक. वारंवार येणारी संधी गमावली मात्र नक्कीच जाते. या वेळेला शेवटची काही मिनिटे असताना नक्कीच सामना बरोबरीत करण्याची संधी आहे सेंट्रल बँक फुटबॉल क्लब संघाकडे. हीच ती फ्री किक नक्कीच सामना बरोबरीत सोडवू शकते. नक्कीच
संधी मिळाली होती. पुन्हा एकदा वाईड. गोलपोस्टच्या वरून चेंडू गेलाय. जर्सी नंबर 10 is out and he will replace by जर्सी नंबर 2. नक्कीच शेवटची काही मिनिटे. गोल किक. पुन्हा पोझिशन मात्र नाशिक फुटबॉल क्लब संघाच्या माध्यमातून संधी निर्माण होते. पुन्हा एकदा अटेम्प्ट केला जातोय आणि इट्स अ वाईड. ओपन पोस्ट होता. गोलकीपर पुढे आला होता. फक्त चकवून गोल करायचा होता पण बॉल मात्र गोलपोस्टला चकवून बाजूला जातोय. पुन्हा एकदा सामन्याला सुरुवात. हॅलो 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 पुन्हा एकदा गोल किक. नक्कीच ब्लॅक पॅन्थर्स नाशिक संघाच्या माध्यमातून टाइम वेस्ट करण्याचा पूर्णपणे प्रयत्न होते कारण त्यांना माहिती आहे ते लीड मध्ये आहेत. नक्कीच काही मिनिटापूर्वी संधी आली होती. गोलकीपर आणि चेंज बघायला मिळतोय. जर्सी नंबर 9 इज आउट. जर्सी नंबर 10 कम्स इन प्लेस ऑफ हिम. जर्सी नंबर 8 कम्स इन प्लेस ऑफ हिम. It's time for some counter. कोणच नाही रे. आणि क्लिअर केलेला आहे. तेवढाच चांगला गोलकीपरचं बॅकअप. मी आता त्याचे 1 वाजता डाऊट त्याला फोन लावला मी. 1 वाजता डाऊट. आता वाजले किती? 41 मी आता त्याला बघितलं. नक्कीच पुन्हा एकदा पोझिशन प्राप्त करण्याचा प्रयत्न आणि पुन्हा एकदा ओपन पोस्ट आणि कॅमेरा पण पाठवतो. पुन्हा एकदा हवे. ओपन पोस्ट बघायला मिळाला होता. गोलकीपर सुद्धा नव्हता. बॉलला फक्त डायरेक्शन देण्याची गरज होती आणि तो सुद्धा गोल मिस केलेला आहे काय नाशिक संघाच्या माध्यमातून. नक्कीच अतूट बढत निर्माण करण्याची संधी होती नाशिक संघाकडे. नीट सांग. नसेल तर पुन्हा एकदा काउंटर. बॉल नाशिक संघाच्या माध्यमातून किती मिनिटं देशील. आणि सुंदर क्लिअर. सुंदर क्लिअर बघायला मिळतोय. 15 मिनिटं कोणतं बसलं नाही. तिच्या मग जेवताना 15 मिनिटं देतो. कॉर्नरची संधी. दोन पंक्ती उठले होते तू जेवून. किती फोटो आहे बा. बाबूच पण कोण दिलाय. बाबूचा कसा काय कोणाचं काय आहे. इट विल बी अ कॉर्नर फॉर ब्लॅक पॅन्थर्स नाशिक. And once again, this time a header. Second one for Black Panthers Nashik. The lead is on 2-0. This time to struggle for Central back football who dominated the whole match, but the two moments
Two movements ruined their way to the finals. This time, once again, white. It's time for free kick. आणि 2 मारलेले हो. दोन राहिले. हे कर काउंट कर अभि काय झालं This again, goal kick. काउंट कर स्कोरबोर्ड कुठं आहे हा बाबू. दोन करायचे This time, the chance for the third goal. हा मग उद्या 10 वाजता सांगितलं तुम्ही. And once again, it will be a corner. It will be a corner for Black Panthers Nashik. हा Lead is now unbreakable. 2-0 हा उद्या सकाळी उद्या मॅच आहे ना ती. between Central Bank versus Black Panthers Nashik. हा मी तुम्हाला It's पाठवतो. chance to make it 3-0, just like cherry on the top of the cake. तो कुठला मेसेज आहे तोच आहे ना तो. The substitute with the ball, jersey number 8. हा खाली आहे. ओके मी पाठवतो माझ्याकडचा स्वच्छ आहे मेसेज तो. And this time a card for the substitute who is intentionally making the time pass. तुला त्याला आवाज दिलास काय विराटला This time a good dodge. The ball is back to कोण आम्ही शोधते कोण नाही कोण लावला साहेब बोलू शेटपूर कोण नाही मी लावूनच होतो मला आधी मला फोन झाला मी गेलाच नाही मी फोन लावला वगैरे थोडस बघायला मिळतंय खेळाडू इंजुर्ड झालेला दिसतोय स्प्रेची मागणी केली जाते शेवटची काही मिनिटे नक्कीच 2 ते 3 मिनिटे बाकी असतील आणि 2 गोलची लीड आहे सेंट्रल बँक एफसी संघासमोर जिंका पुन्हा एकदा सामन्याला सुरुवात काउंटर करण्याचा प्रयत्न नक्कीच 2 गोल भरून काढायचे आहेत पुन्हा एकदा संधी क्विक स्टार्ट बघायला मिळतोय काउंटरची संधी पुन्हा एकदा बॉल गमावलेला आहे
पुन्हा एकदा तिसरा गोल करण्याची संधी. कॉर्नर धावून आलाय ब्लॅक पॅन्थर्स नाशिक संघासाठी. Yes, he is taking his time because they have the unbreakable lead of 2 goals. Now there will be a chance. काउंटर अटॅक करण्याची संधी. पुन्हा एकदा बॉल गमावलाय. पुन्हा एकदा गोल किक. नक्कीच 2 गोलची लीड आहे. and it will be a full time. Black Panthers Nashik are into the finals. Will battle against Chetak FC Pune. Congratulations Black Panthers Nashik and hard luck Central Bank Football Club. You played really well.